नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असणारी योजना महाअमृत पोर्टलमार्फत ज्या विद्यार्थ्यांचं लक्षात घ्या टायपिंग झालेलं आहे मराठी, हिंदी, इंग्रजी 30 शब्द 40 शब्द त्यानंतर 60 शब्द प्रति मिनिट टायपिंग यावर्षी झालेलं आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाअमृत पोर्टलमार्फत GCC TBC संगणक टंकलेखन लक्षात घ्या अनुदान योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेअंतर्गत 6500 रुपयांपर्यंतचा लाभ आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दरवर्षीप्रमाणे स्कॉलरशिप दिली जाते। नुकतेच फॉर्म सुरू झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि लक्षात घ्या की या योजनेसाठी केवळ टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती घेणारच आहोत। साधारणतः दरवर्षी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जे डॉक्युमेंट आहे ते पोस्टाने पाठवायचे होते, परंतु यावर्षी तशी काहीही गरज नाहीये। फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कागदपत्र अपलोड करायचे आहे, त्यानंतर डॉक्युमेंट स्क्रुटिनी होईल, व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शिष्यवृत्ती तुम्हाला दिली जाणार आहे। तर हे बदल यावर्षी झालेले आहेत। चला तर सदरच्या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे आणि त्यानंतर कोणाला अर्ज करता येणार आहे, कागदपत्र अपलोड करण्याची प्रोसेस काय आहे, त्यानंतर अकाउंट कसं क्रिएट करायचं या संदर्भात आपण प्रॉपर माहिती पाहूया। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या योजनेला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे अमृत पोर्टलमार्फत संगणक टंकलेखन योजना GCC TBC पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6500 रुपये लक्षात घ्या। योजना ही खरीखुरी योजना आहे। अंतिम तारीख 30 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे। चला तर याची पात्रता काय आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन जे म्हणजे टायपिंगचं बेसिक कोर्स प्रमाणपत्र आहे, GCC TBC किंवा शॉर्ट हँड जी परीक्षा आहे, तर ह्या परीक्षेची निकालाची जी प्रत आहे ती सादर करणे बंधनकारक असणार आहे। आणि त्याचबरोबर अमृत पोर्टलकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयं घोषणापत्र देणं आवश्यक राहणार आहे। या संदर्भात आपण माहिती पुढे घेणारच आहोत। किमान पात्रता 10वी पास, वयोगट 14 ते 45 आणि त्याचबरोबर अर्जदाराचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्याबाबत लाभार्थ्याने सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे अद्ययावत वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर अर्जदाराने यापूर्वी व अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र लागणार आहे। त्या संदर्भातलं देखील डॉक्युमेंट आपण देणार आहोत। आणि त्यानंतर उमेदवाराच्या आधार कार्डची स्वयं साक्षांकित सेल्फ अटेस्टेड कॉपी लागणार आहे आणि उमेदवाराच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव किंवा खाते क्रमांक, IFSC कोड संपूर्ण माहिती लागणार आहे। तर अशा प्रकारे ही पात्रता तपासायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज करायचा आहे। तर ही योजना आहे। परिपत्रक देखील प्रसिद्ध झालेलं आहे। ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आहे। येथे कॅटेगरीची यादी देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जेवढे कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी येतात अशांनाच अर्ज करता येणार आहे। तर याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो लागणार आहे, स्वाक्षरी लागणार आहे, सही लागणार आहे, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र, सध्याच्या आर्थिक वर्ष आहे ते लागणार आहे, डोमासाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा बदली प्रमाणपत्र लागणार आहे। तर या योजनेतून जो लाभ मिळणार आहे, तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा MSc पुणे अंतर्गत शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स GCC TBC मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50, 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी 6500 रुपयांचा प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मिळणार आहे। आणि लक्षात घ्या सदरचं अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केलं जाणार आहे आणि या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क मिळणार नाही। त्यानंतर सदरचा फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा आहे आणि त्याच्यानंतर दिलेल्या पत्त्यावरती संबंधित कागदपत्रे तुम्हाला पोच करायची आहेत। येथे महत्त्वाची ॲप्लिकेशन प्रोसेस देण्यात आलेली आहे की इंटरनेट कनेक्शन पाहिजे, त्यानंतर कागदपत्रे तुम्ही तयार ठेवली पाहिजेत आणि अर्ज सुरू करण्यासाठी तुम्हाला लॉग इनवरती पेजवरती जायचं आहे आणि कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, अर्ज तपासायचा आहे आणि त्याच्यानंतर सूचना वाचून लक्षात घ्या संपूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे। आणि लक्षात घ्या अर्ज सादर करा, सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करायची आहे आणि त्यानंतर अर्ज भरायचा आहे। चला तर वेळ न घालवता फॉर्म कसा भरायचा
तर या संदर्भात माहिती घेऊया. तर येथे स्टार्ट ॲप्लिकेशन आहे, या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी डॉक्युमेंट तयार ठेवलेले आहेत, येस करायचं आहे. प्रोसीड टू ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर यापूर्वी तुम्ही अर्ज केला असाल तर मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकता. तुम्ही पहिल्यांदाच येथे येत असाल तर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे. येथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर जनरेट OTP यावर क्लिक करायचा आहे. तो टाईप करून जनरेट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन येथे पाहू शकता की eKYC सक्सेसफुली झालेली आहे. संपूर्ण डिटेल नाव असेल, जन्मतारीख असेल, कायमचा पत्ता आधार प्रमाणे आहे, त्यामुळे येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी टाईप करायचा आहे. जिल्हा या टॅबवर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका येणारी यादीमधून निवडायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की गावाचं नाव तुम्हाला यादी आल्याचे पाहायला मिळेल. गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर धर्म या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म येथे निवडायचा आहे. त्यानंतर कास्ट या टॅबवर क्लिक करून तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे. सर्व ओपन कॅटेगरीमधील असणार आहे. जर लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीचं नाव नसेल तर अदर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर अदर कास्ट आहे त्याचं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर खाली पाहू शकता की स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि साइन अप या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर जो तुम्ही या फॉर्ममध्ये ईमेल आयडी दिला आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली डन अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर पुन्हा लॉग इन या पेजवरती यायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड जनरेट केला आहात तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की संगणक टंकलेखन योजना GCC TBC एकूण 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. किती भाग कंप्लीट झाला आहे तो पाहायला मिळेल. याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, हॉल तिकीट, लक्षात घ्या बँक डिटेल आणि अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारची माहिती तुम्हाला टाईप करावी लागणार आहे. सगळं आधार व्हेरिफिकेशनमध्ये असल्यामुळे तुम्हाला इथे बेसिक डिटेलमध्ये तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव, त्यानंतर लास्ट नाव अशी संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल. आईचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. ईमेल आयडी अगोदर आल्याचा पाहायला मिळेल. मोबाईल नंबर देखील आल्याचा पाहायला मिळेल. जन्मतारीख आधारवरती जशी आहे तशी पाहायला मिळेल. कास्ट जी आहे ती तुम्हाला ऑप्शनमधून निवडायची आहे. कास्ट निवडून झाल्यानंतर करंट ॲड्रेस तुम्हाला आधारचाच पाहायला मिळेल. याच्यामध्ये बदल करायचा असेल तर करू शकता आणि दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर काही बदलायची गरज नाही आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे आणि खाली नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर हॉल तिकीट आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट आहे तो तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी जे काय टायपिंग तुम्ही उत्तीर्ण झाला ते तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. समोर तेवढंच अनुदान 6,500 रुपये इतकं मिळणार आहे. एकावेळी 2 परीक्षा उत्तीर्ण असाल तर दोन्ही निवडू शकता आणि त्यानंतर वर्ष आहे फक्त जानेवारी 26 मध्ये उत्तीर्ण जे विद्यार्थी झालेले आहेत. टायपिंगची परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40 त्यानंतर 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असाल अशांनाच ही योजना लागू आहे. त्यामुळे त्यांनी जानेवारी 2026 निवडायचं आहे आणि संपूर्ण माहिती पाहून नेक्स्ट या पेजवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बँक डिटेल ॲड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. बँकेचं नाव तुम्हाला लक्षात घ्या. ब्रांचचं नाव टाईप करायचं आहे. अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर, IFSC कोड संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट. तुम्हाला खाली सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ज्याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे. तिथे पाहू शकता की PDF, JPG, PNG या फॉर्मॅटमध्ये चालणार आहे. 2 MB पर्यंत जास्तीत जास्त फाईल चालणार आहे. तर अशा प्रकारे सही अपलोड करायची आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा EWS प्रमाणपत्र, त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी, त्यानंतर अनमार्क्स आधार लागणार आहे. त्यानंतर पॅन नंबर सुद्धा लागणार आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट, जर नावामध्ये बदल असेल तर गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, त्याचबरोबर पाहू शकता की कॅन्सल चेक देखील लागणार आहेत. हॉल तिकीट आहे संबंधित टायपिंग परीक्षेचं आणि त्यांचा रिझल्ट जो पब्लिश झालेला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक्झाम इयर 2025 असणार आहे. डिसेंबर 2025 जरी परीक्षा झाली जानेवारीमध्ये तर याचबरोबर डाउनलोड डॉक्युमेंट येथे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे आपण हे
तुम्ही पाहू शकता की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये अशा प्रकारचा फॉर्म आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जाईल. तर येथे तुम्हाला स्वयं घोषणापत्रामध्ये तुमचं नाव, वय, त्यानंतर राहणार अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे आणि त्यानंतर मी या संस्थेच्या इथे GCC TBC टायपिंग या योजनेचा जो लाभ आहे घेण्यास लक्षात घ्या, येथे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. म्हणजेच हे स्वयं घोषणापत्र आहे ते तुम्हाला लक्षात घ्या. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही घेतलं तर त्याचं नाव या ठिकाणी लिहिलं आहे. तर अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी मी स्वेच्छेने माहिती घेऊन परिपूर्ण माहिती घेऊन अर्ज केलेला आहे. संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि येथे तुम्हाला त्या दिनांक, त्याचबरोबर ठिकाण, त्यातही त्याचं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा स्वयं घोषणापत्र आहे. त्यानंतर लक्षात घ्या, तर येथे जी लाईन दिलेली आहे तर या ठिकाणी योजनेचं नाव टाकायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला पुन्हा एकदा भरायची आहे. एकदा चेक करायचं आहे. फाईल अपलोड करायची आहे. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला इथे फॉर्म प्रिव्ह्यू पाहायचा आहे. ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू आहे तो संपूर्ण पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच सबमिट ॲप्लिकेशन, यानंतर लोडिंग युअर ॲप्लिकेशन याच्यामध्ये पेज फॉर्म आहे तो सबमिट होईल. तर याच्यानंतर पाहू शकता की माय ॲप्लिकेशन या टॅबवरती पाहायला मिळेल. तर या टंकलेखन GCC TBC या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्क्रुटिनीसाठी फॉर्म पेंडिंग आहे. त्यानंतर स्क्रीम ओनर आहे. त्यानंतर MD अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण फॉर्म पाहू शकता. तुम्हाला कागदपत्रे पोस्ट करण्याची काही गरज नाही आहे. केवळ फॉर्म भरलात की तुमचं काम होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.